नमस्कार. आज आपण सय्यद वरोडे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावात आलो आहोत. या गावामध्ये जो पपईचा प्लॉट लावलेला आहे 15 नंबर पपई, या प्लॉटची लागवड जानेवारी महिन्यामध्ये केली आहे, जानेवारी 2024ला. आज ऑक्टोबर महिना चालू आहे. आज 10 महिने झाले पपईची लागवड करून. आणि गेल्या उन्हाळा कसा होता हे सगळ्याच माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे उन्हाळ्याचं काय होतं ते. या उन्हाळ्यासुद्धा या जमिनीत जर बघितलं तर यांनी जमिनीत रोप लावताना रोप लावून दगड असं वाटतंय, कारण एवढं मुरुम आहे त्या जमिनीत. आणि ही पपई लागवड केल्यापासून आज 10 महिने झाले. पपईची साईज आपण बघतो काय साईजला आहे ती. त्याला आपण जी ट्रीटमेंट दिली होती त्या ट्रीटमेंटचा काय फरक झाला आणि आता झाडाची अवस्था काय आहे आणि इतर प्लॉटमध्ये आणि यांच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे ते आपण त्याला आज विचारणार आहोत. नमस्कार साहेब, तुमचं नाव काय? गणेश सुब्राव काळे, सय्यद वरोडे यांच्या प्लॉटमध्ये सध्या आपण आहोत. त्याला आपण विचारलं आहे की या सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला कुणी दिली आणि ट्रीटमेंट दिल्यापासून प्लॉटमध्ये काय काय फरक पडला हे आपण त्याला विचारूया. की ट्रीटमेंट दिल्यापासून तुम्हाला काय वाटतं बागेत फरक? बोलतो खूप माल लागला, फुलगळी थांबली, आपली गळी थांबली, काळोखी वाढली आपल्या बागाला. नाही, काळोखी वाढली, फुलगळ तुमची थांबली. तुमचा लागवड आहे जानेवारी महिन्यात. जानेवारी म्हटलं तर आज आहे ऑक्टोबर महिना, बरोबर आहे का? तुमचे 10 महिने झाले, बरोबर आहे. 10 महिन्यात तुमचं काय ठिकाणी फळ लागलं दिसतंय, काय ठिकाणी लागलेलं दिसत नाही, किंवा काय ठिकाणी गॅप पडलं दिसतंय. म्हणजे हा जो साईड इफेक्ट झाला आहे तो उन्हाळ्यातला पाणी कमी पडल्याचा झालेला आहे, बरोबर आहे. हां, तुम्ही जी ट्रीटमेंट चालू केली ही जूनपासून पाणी तुम्हाला जूनपासून पाऊस पडला. हां, मग तुम्ही पाऊस पडला जूनमध्ये, तिथून ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून हा तुमचा माल लागला आहे. म्हणजे आज जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिन्यात तुमचं ही बाग डेव्हलप झाली आहे एवढे. आता मला सांगा, तुम्हाला सांगितलं फवारणी आणि डोस, आतापर्यंत त्याचा तिथे खर्च किती झाला अंदाजे? अंदाजे तरी 40 एकर झाला. हा तुमचा जो प्लॉट आहे हा किती एकरचा आहे? 1.25 एकर. 1.25 एकरचा. ही अंतर किती बाय किती आहे? 6-5 6 बाय 5 लागवड केली. 7 लाख. तुमची रोपं किती बसली त्यामध्ये? 1700. बरं, त्या 1700 रोपांमध्ये तुम्ही आतापर्यंत तुम्हाला किती माल निघाला असं वाटतं? आणि तुम्ही म्हणजे काय वाटतं फक्त तुम्हाला? माल निघल 17-18 टन तरी माल निघल वाटतं. 8 म्हणजे एका 10-15 किलो. इकडे आपण एका झाडाला जरी आपण एक 12 किलो 15 किलो माल पकडला तरी तुमची झाडं टोटल 1700 येते. तिथे आपण 5 झाडं सोडून दिली, 12 झाडं जर पकडली तरी तुमचा 18च्या आसपास माल निघू शकले. सध्या बाजारभाव काय चालू आहे? आता बाजारभाव 23 ते 29 रुपये चालू आहे. 23 ते 29 रुपये चालू आहे. त्याप्रमाणे तुमचे जर बघितले तर चांगले पैसे व्हायला काय हरकत नाही. जास्त तुम्हाला दिवस सध्या भाव चांगला चालू आहे. ट्रीटमेंट दिली तर तुम्ही म्हणजे खुश आहात का? काय तुम्ही खुश आहेत? पूर्ण बाग आमची गेलेली होती. पूर्ण बाग गेलेली आपली सरांनी आपले पूर्ण हे करून डेव्हलप करून चांगली होती. बरं, मावशीचा तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला ह्या भागात आणि इतर लोकांनी तुमच्याबरोबर बागा लावल्या होत्या त्या भागात काय फरक आहे वाटतं तुम्हाला? आम्हाला म्हणजे झाडं चांगली आहेत, ती व्हायरस कमी आहे. हां, आणि वेळच्या वेळी त्यांनी 15 दिवसाला येऊन सांगितल्या बागावर आमच्या येऊन पाहणी केल्यानंतर रिझल्ट आम्हाला बरा वाटते. बरोबर. हे म्हणजे तुम्हाला जी प्रत्येक वेळी व्हिजिट देऊन सांगितलं हां. आणि जे ते वापरा सांगितलं, जे करा सांगितलं ते तुम्ही त्याप्रमाणे केले. त्याचप्रमाणे. बरं, तुमची बाग आणि इतर लोकांनी तुमच्यापाशी लागवड केली होती त्यामध्ये काय फरक आहे? ती जरा व्हायरस जास्त आहे ना त्याच्याकडे. व्हायरसचं प्रमाण जास्त आहे. व्हायरसचं प्रमाण जास्त बरं, आहे. आता हे तुमचं जे रान आहे हे रानात पपई कधी ह्याच्या आधी लावली होती का? नाही नाही कधीच लावली नाही, नाही नाही, पूर्ण पहिल्यांदाच ही हात घेतला. पूर्णच. हां. आता ही जर रान बघितलं तर यात पपई येऊ शकते असं कोण म्हणते का? नाही नाही, मटकी येत नव्हती साहेब. हां, पूर्ण माळरान होतं. मटकी जनावर चरत होती. हां, जनावरं चरत होती. बरं. मला सांगा, अच्छा ते सांगा, ह्या गावामध्ये ही जी रान आहे असं आलं लक्षात, ह्यात पपई आतापर्यंत असं कोणी असा प्रयोग केलाय का? आणि जर असेल तर या साईजचं फळ नाही कोणाला असायचं नाही कोणाला. कोणाच नाही? आता तुम्ही परवा म्हणून सांगितलं की तुम्ही एक फळ काढलं होतं, पिकलं किती किलो निघालं होतं? परवा आपण काढलेली 3.5 किलो आसपास निघाली. हां, म्हणजे एक पपई 3.5 किलोच्या जवळपास निघाले ह्या एका झाडाची. आता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी माल सगळा साईजला चांगला आहे, साईज झालेली आहे. आणि वर आता नवीन बी कळी निघाल सेटिंग चालू आहे, काही अडचण नाही. काळेसाहेब सांगा मला की हे तुम्ही आज सगळं दिलंय ह्यात तुम्ही समाधानी आहात का? समाधानी.
मावशी तुम्ही समाधानी आहेत का? बरं. तुम्हाला हे ट्रीटमेंट दिलेलं तुम्हाला समाधान आहे म्हणजे आणि तुमचा माल चांगला येईल त्याचं समाधान आहे. ओके धन्यवाद.